कुठे गेला हा मुलगा ना टेन्शन आहे. पियुष 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 थांब पियुष पियुष पकड का पियुष पियुष थांब पियुष अरे थांब पियुष अरे पियुष 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 अरे थांब पियुष थांब पियुष पियुष पकड जा पियुष 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 थांब पियुष थांब पियुष 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 थांब पियुष पियुष थांब पियुष कुठे चाललास कुठे चाललाय थांब जरा कुठे पळून चाललास असा मला नाही थांबायचंय सोडा मला अरे काय वेडेपणा चाललाय कुठे चाललास तू कुठेही जाईल पण त्या घरी मला जायचं नाही. अरे असं काय घडलं काय ओझं झालंय अपेक्षांचं. मला कोणी समजूनच घेत नाही पण मला कोणावर ओझं नाही व्हायचं. तुला कोणी काही बोललं का? नाही. आज शाळेत 6माही परीक्षेचा रिझल्ट होता. मी पास तर झालो पण क्लासमध्ये फर्स्ट नाही येऊ शकलो. मग कशाला जगू मी? हे असं बोलू नकोस बाळा. अरे माझ्या आयुष्याच्या परीक्षेचा रिझल्ट तू आहेस. हे असल्या फुटकळ परीक्षांसाठी मला एवढी मोठी परीक्षा द्यायला लावू नकोस पियुष. मला तुला गमवायचं नाही आहे. शेखर, पियुषला गरज आहे आईच्या प्रेमाची, मायाची, वात्सल्याची, ममतेची. खरं बोलताय. माझ्या लक्षात आलं आहे बाबा. यापुढे पियुषला कधीही प्रेमाची उणीव भासणार नाही. बाळा पियुष, आपल्याला आजोबांनी काय सांगितलं? कुठल्याही संकटांना घाबरायचं नाही कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत. अरे पियुष, स्वामींच्या कृपेने सोळप्पाच्या मठातल्या खाऱ्या पाण्याच्या विहिरीचं पाणी गोड झालं. मग आपल्या तिघांच्या कुटुंबात गोडवा नाही का येणार? हा? स्वामींच्या कृपेनं विहिरीचं खारट पाणीही गोड झालं. ती विहीर चोळप्पाच्या मठात आहे. या विहिरीला कुशावृत म्हणतात. हा मठ म्हणजे स्वामींच्या अवताराची इतिश्री. स्वामींनी वटवृक्षाचे तळी जरी निजानंदी गमन केलं तरी त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह या चोळप्पाच्या मठात आणून समाधीस्थ करण्यात आला. चोळप्पा हा स्वामींचा परमभक्त, अत्यंत पवित्र आणि जागृत असं हे स्थान आहे. वरील बाजूस कोटी अग्रेश्वर हे शिवलिंग आहे. अग्रभागी श्री गुरूंच्या पादुका आहेत. या सर्व देवतांची प्रतिष्ठापना स्वामींनी स्वहस्ते केली होती. महाराजांनी चोळप्पास दिलेल्या पादुकाही याच मठात आहेत. या समाधी मंदिराशेजारी स्वामींनी स्वहस्ते लावलेला औदुंबर आहे. या वृक्षाखाली मारुतीरायांचं मंदिर आणि उजवीकडे स्वामींच्या गायीची समाधी आहे. स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेले अनेक मठ अक्कलकोट नगरीत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बाळप्पा महाराज मठ. स्वामी समर्थांनी बाळप्पा या शिष्याला आपल्या पादुका देऊन हा मठ बांधायला सांगितला. या मठात समर्थांचा दंड, छाटी, कंठमणी, जपमाळ अशा वस्तू ठेवलेल्या आहेत. स्वामींच्या काळातील अक्कलकोटचे कारभारी चिंतोपंत टोळ यांनीही आपल्या घरी स्वामींचा मठ बांधला. हेही पवित्र तीर्थस्थान आहे. हैदराबादचे जहागीरदार रायरायन यांनीही स्वामींचा मठ बांधला. स्वामींच्या कटाक्षाने क्षयरोग मुक्ती झाली तेव्हा कृतज्ञतेने रायरायन यांनी मठ बांधला. तिथे स्वामींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली. सॉरी बाबा, मला माफ करा. मी असं बघायला नको होतं. माफी तर मी मागायला हवी पियुष. वयानं मोठा असलो तरी मनानं मोठा होता नाही आला मला. तुम्हा दोघांची मन साफ झाली ना
मग आता नको असलेल्या आठवणी उगाळू नका. स्वामींचा प्रसाद असाच असतो, गोड आणि तृप्त करणारा. श्री गुरुदेव दत्त. स्वामींच्या आशीर्वादाचा प्रसाद तर गोडच असणार, भक्तांना हा प्रसाद तृप्त बनवतो. गरीब श्रीमंत सारेच भक्त उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म या भावनेनं या प्रसादाचा आस्वाद घेतात. अखंड अविरत अशी ही आगळी वेगळी गुरुसेवा या नगरीत सुरू आहे. दररोज हजारो भक्तांना श्री गुरूंचा आशीर्वाद अन्न रूपानं मिळतो आहे. गुरुरायांच्या या नगरीत कोणी उपाशी राहील तरी कसा.